आई, इंद्रा तू आलास, मला किती बरं वाटलं रे इंद्रा. तुला बघितलं आणि जीवात जीव आला बघ माझ्या. खरं सांगू ना इंद्रा, तर मला पक्क माहित होतं की तू नक्की येशील. तू तुझ्या आईला काही होऊ देणार नाहीस. किती जीव आहे रे तुझा तुझ्या आईवर. आई, तुझा खूप जीव आहे माझ्यात, मला माहिती आहे. आणि माझ्या आईची तब्येत बरी नाहीये हे कळल्यावर मी कसं स्वस्थ बसणार होतो. पण आई, तुला खरंच बरं वाटतंय ना? हे बघ, तू माझं मन राखण्यासाठी बोलत नाहीस. नाही आई, मला तुझी अवस्था नाही बघवते का? खरंच सांगतोय. मेरा ती ठीक आहे, तू नको त्रास करून घेऊस. हे बरोबर बोलतात इंद्रा. कसलीच काळजी करू नकोस तू. तू आता आलायस ना, आता मी बरी होईन बघ. पण मी बरी होईपर्यंत मात्र तू इथेच थांब. अजिबात माझ्या नजरेसमोरून हलू नकोस. हो हो आई, मी आता इथेच असणार आहे, तुझ्यासोबतच असणार आहे मी. माझ्या हातातला तुझा हात अजिबात सुटू देऊ नकोस. करशील ना एवढं? तुला फक्त बरी हो, लवकरात लवकर. चला, एक बरं झालं. म्हणजे आता पुढे सगळं काही मी ठरवलंय तसंच होणार. तर तुला बघितलं आणि माझ्या अंगातनं 10 हत्तींचं बळ संचारलंय बघ. आत्ता मी फिरू शकते सगळीकडे. तू मला जरा बाहेर घेऊन चल बरं, खरंच चल. अरे तू सोबत असलास ना तर मी काहीही करू शकते. हे फक्त तुझ्यामुळे शक्य आहे इंद्रा. एखादं लहान मूल कसं त्याच्या आईचा हात धरल्यावर निर्धास्त होतो ना, तशी आता मी निर्धास्त झाले बघ तुझा हात हातात घेऊन. चल बाबा, मला थोडा खाली घेऊन चल आता. आता कुठे बरं वाटतंय तुला? थोडा आराम करणं असून नंतर जाऊ आपण नक्की. इंद्रा ऐक ना रे माझं, मला ना कंटाळा आला आता इथे पडून पडून. चल बरं, मला थोडा खाली घेऊन चल. आई, उठव मला. बरं ठीक आहे, ये सावकाश. ही काय करते इथे? ती तुला बघायला आली, तुझी विचारपूस करायला आली. इंद्रा तू कशाला आणलंस हिला? अरे तिने तिच्या आई वडिलांसोबत असायला हवं ना. तिच्या आईची काळजी घ्यायला हवी तिने आता. बरोबर बोलताय मालती मॅडम तुम्ही, आणि त्यांची काळजी मी घेतेच आहे. पण तुमची विचारपूस करणं, तुमची काळजी घेणं हे सुद्धा कर्तव्य आहे ना माझं. नाही, काही गरज नाहीये त्याची. म्हणजे आता तू तुझ्या आईची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे ना. इथे थांबायची काहीच गरज नाहीये. मला काही राग नाही यायचा. उगाच माझ्यामुळे हिची धावपळ नको ना. आता कसं आहे, तुझ्या आई वडिलांना तुझी जास्त गरज आहे, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. मला काय, माझी काळजी घ्यायला इथे बरीच माणसं आहेत ग. आणि मला काही झालं तर झालं,
जे आहे ते स्वीकारायचं आता. आई काही होणार नाहीये तुला. मी आहे ना तुझ्यासोबत इथे. अरे आणि राणीने तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे हे मलाही पटतंय.